रिपाई आठवले ठाणे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार. विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण जागांपैकी 10% जागा स्वबळावर लढणार आणि महायुतीला धडा शिकवणार, असा इशारा रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी दिला. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बुधवारी रिपाईंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बारसिंगे पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे, ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड, प्रदेश सरचिटणीस बाळाराम गायकवाड, ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस प्रमोद इंगळे, प्रल्हाद मगरे आदी उपस्थित होते. बारसिंगे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशामागे आमच्या कार्यकर्त्यांकडून केलेली मेहनत आहे. मात्र आम्हाला सत्तेत वाटा मिळालेला नाही. सत्तेत वाटा मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरही जर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी फक्त आरक्षितच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणुका लढवून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ. उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही बारसिंगे यांनी सांगितले. दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यूप्रकरणी कारवाई करण्यासाठी लाँग मार्च काढण्यात येत आहे. या मोर्चात रिपाईंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले. येणाऱ्या महापालिकांच्या आणि जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये रिपन पक्षाच्या वतीनं कमीत कमी 10% जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत. महायुती याबरोबर आमचा समझोता करण्याचा प्रयत्न आहे. महायुतीनं आम्हाला योग्य तो मानसन्मान द्यावा अशी आमची मागणी आहे. जर महायुतीनं आमचा योग्य तो विचार केला नाही तर मात्र आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार आहोत. आमच्या रिपन पक्षाचा फायदा महायुतीमध्ये सर्वच पक्षांना झालेला आहे. त्यामुळं काही वेळा असा जो प्रसंग होतो की बाबा तुम्ही भारतीय जनता पक्षावर समझोता केला होता, आमचाच काय तसं हे नाही, तर तसं नसतं नाही ते. कारण आमच्या मतावर रिपन पक्षाच्या मतांवर भारतीय जनता पक्षाचे लोक निवडले, त्याचबरोबर शिवसेनेचे लोक निवडून आले, त्याचबरोबर अजितदादाचे पक्ष निवडून आले, लोकांचे पक्ष निवडून आले. तर त्या सर्वांनी आम्हाला योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे, आमची अपेक्षा आहे. आपण यानिमित्त भेट घेतलेली आहे का? याच्यावर काही भेट घेण्याचा विचार आहे. जे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर भेट पुढच्या आमची ठरलेली आहे. त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेबांनी अजितदादा यांच्यावर भेट आहे. त्याचबरोबर जे कार्यकारी अध्यक्ष झालेत रवींद्र चव्हाण यांची भेट आम्ही पुढच्या आठवड्यात घेत आहोत. त्याचसोबत आता 10% वाटा आम्हाला जे महामंडळ आहेत की मंत्रिपद आहे याच्यामध्ये सत्तेतला वाटा देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. कारण यावेळेला पूर्णपणे सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचं मोठं काम जो बहुजन समाजाने, जो दलित समाज हा घटनेच्या नॅरेटिव्हमुळे बाजूला गेला होता, त्या सर्वाला एकत्रितपणे महायुतीच्या बाजूला वळवण्याचं फार मोठं काम रामदासजी आठवले साहेबांनी आमच्या रिपन पक्षाच्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठं केलं. त्यामुळे महायुती सत्तेला हे इतके चांगले दिवस आलेले आहेत. तर यांनी आलेल्या चांगल्या दिवसाबाबत आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांना 10% सत्तेमध्ये भागीदारी दिली पाहिजे. कधी महामंडळ असेल, मंत्रिपद असेल, MS असेल किंवा वेगवेगळे जेवढे असतील तेवढे सर्व ठिकाणी त्यांना देण्यात यावं. आपण जे विचार केलेला आहे कोणत्या प्रभागात असं काही विचार केला? ठिकाणी आमची डेन्सिटी जास्त आहे की जिथं बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे, रिपन पक्षाला मानणारा वर्ग आहे, बहुजन समाज आहे, त्या ठिकाणी आपल्याला जसं की इथं उल्हासनगर आमचं एकदम स्ट्रॉंग पॉकेट आहे, कल्याण स्ट्रॉंग पॉकेट आहे, भिवंडी आहे, मुंबईमध्ये काही आमचे असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आम्ही अगदी स्वबळाने निवडून येऊ शकतो, अशा ठिकाणी निश्चितपणे उभं करणार आहोत. आणि RPIची भूमिका ही मुळातच व्यापक आहे. हे बाबासाहेबांच्या विचारावर आधारित असणे मुळातच ही भूमिका व्यापक आहे. त्यामुळे अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, बहुजन समाज लोक, अगदी उच्चवर्णीयांना सुद्धा या व्यापक भूमिकेमध्ये बाबासाहेबांनी हात घेतलेलं या पक्षाच्या भूमिकेमध्ये. तेव्हा सर्व पक्षातल्या लोकांना RPIमध्ये काम करायला कुठलाही मज्जाव नाही. त्याने उलट आलं पाहिजे. आणि RPI पक्षाची भूमिका ही समतेची भूमिका आहे, स्वातंत्र्याची भूमिका आहे, सर्व लोकांच्या उन्नतीची भूमिका आहे, सर्व समाजाच्या उन्नतीची भूमिका आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी RPIमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे. आणि जे लोक येतील त्यांना योग्य तो आमच्या वतीनं पुन्हा मान सन्मान देण्याचे काम आम्ही करू. सर, आज आपण इथं पत्रकार परिषदेमध्ये कोणाचं लोकांची नियुक्ती केलेली आहे, काय पद आणि कोणाला दिली? आज आम्ही ठाणा प्रदेशचे नवीन अध्यक्ष निवडलेले आहेत. अण्णासाहेब रोकडे आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत. त्यांना ठाणा प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे.
त्याचबरोबर आमचे महेंद्र गायकवाड जे भिवंडीचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे बाळाराम गायकवाड जे अध्यक्ष होते ठाणा प्रदेशचे यांना थोडंसं उच्च याचं श्रेणीत घेतलेलं आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नेमणूक केली आहे त्यांची. परभणीच्या मोर्चामध्ये आम्ही सामील आहोत. त्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेण्यात आलेलं आहे. तर आमचे सर्व कार्यकर्ते परभणीच्या मोर्चामध्ये सामील होणार. नाही, निदर्शनं केलेली आहेत आम्ही. परभणीच्या संदर्भात आमच्या पक्षाने निदर्शनं केले आहेत मोठ्या प्रमाणात. मोर्चामध्ये सामील होतील आता असे. नाही, ते तर चुकाच आहे. त्याने तर पाठीमाग घेतल्या ठरापत्र असं करू नये. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पाहता येते, परंतु ते अत्यंत वाईट आहे. ते लक्षात आलं की 10वी किंवा 12वी जे तुमचे जे आहेत याच्यावर ते करणं चुकीचं आहे. ते जातीचं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरात अपघातात घट. 31 ब्लॅक स्पॉट रडारवर रस्ता सुरक्षा अभियानात RTOने राबवली सप्तसूत्री. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात सर्वाधिक अपघात होणाऱ्या 31 ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण केले. या दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढलेले आढळणारे रस्ते सुरक्षा अभियानात उपाययोजनांची सप्तसूत्री राबवण्याबरोबरच प्रादेशिक परिवहन विभाग RTO आणि वाहतूक शाखेच्या वायुवेग पथके संबंधित ठिकाणी तैनात केली. त्यामुळे डिसेंबर 2023च्या तुलनेत डिसेंबर 24मध्ये अपघातांमध्ये घट झाली आहे, असा दावा ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केला आहे. ठाणे RTO कार्यालयात गुरुवारी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत 100 दिवस राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती हेमांगिनी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, लेखक विजय कुमार कट्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे, धनंजय गोसावी, गणेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी RTOकडून सप्तसूत्री राबवून केलेल्या जनजागृती कार्यक्रमाचा आढावा घेतला. अपघातात भारतात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे, तो शेवटच्या क्रमांकावर कसा जाईल यासाठी RTO प्रयत्नशील असल्याचे सांगून भविष्यात असे रस्ते सुरक्षा अभियान राबवण्याची वेळच येता कामा नये असे स्पष्ट केले. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी RTOने ठाणे वाहतूक पोलीस आणि रस्ता सुरक्षा समितीमधील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती गोळा केल्याचे सांगितले. यामध्ये अपघातांचे एकूण 31 ब्लॅक स्पॉट आढळले असून सायंकाळी 6 ते 9 आणि रात्री 12 ते पहाटे 3 या कालावधीत अपघात घडल्याचे समोर आले. यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आढळून आले. त्यानुसार डिसेंबर महिन्यात RTOचे वायुवेग पथक, वाहतूक पोलिसांचे पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. त्यामुळे 2023च्या तुलनेत 2024च्या डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये काही प्रमाणात घट झाली, अशी माहिती देऊन हेमांगिनी पाटील यांनी अपघातग्रस्ताला मदत केल्यास चौकशीचे शुल्क काष्ट मागे लागते, हा गैरसमज करून न घेता गोल्डन अवर्समध्ये निर्धोकपणे अपघातग्रस्ताला मदत करून जीवनदूत बना, असे आवाहन नागरिकांना केले. दरम्यान यावेळी विजयकुमार कट्टी यांच्या आजीची रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025च्या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे.
त्याच्या अनुषंगाने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्फतीने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, जेणेकरून लोकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागृती निर्माण होईल. जसे की शाळा कॉलेजेसमध्ये मोटार वाहन निरीक्षक यांच्या मार्फतीने लेक्चर देण्यात येत आहे. तसेच वाहन चालकांसाठी नेत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1500पेक्षा जास्त अधिक चालकांनी भाग घेतलेला असून ज्यांना मोफत चष्मे वाटप आणि तसेच ज्यांचे मोतीबिंदू आढळून आलेले आहे अशा चालकांचे NGOच्या मार्फतीने मोफत ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे, कार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे, सुपर बाईकच्या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच नो हॉकिंग विषयी क्रिकेटच्या मॅचेस आम्ही आयोजित केल्या आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 23 टीम्स आलेल्या होत्या आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फतीने करण्यात आलेला आहे. तर वाहतूकदारांनी नियमाचं पालन करावं म्हणून तुम्ही त्यांना काय आवाहन? वाहतूकदारांना रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल. तसेच मी नागरिकांना आणि वाहतूकदारांना एक आवाहन करेल की जेव्हा अपघात होतो त्यावेळेस फोटो आणि व्हिडिओ करण्यापेक्षा जर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि जो गोल्डन हॉवरमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं अपघातग्रस्ताला, तर त्याचे नक्कीच प्राण वाचतील असं मला वाटतं. आणि लोकांना वाटत असतं की आपण एखाद्या अपघातग्रस्ताचे प्राण वाचवले तर पोलीस आपल्या मागे लागू शकतील वगैरे असं, परंतु सुप्रीम कोर्टाने त्याबाबत डिसिजन दिलेलं आहे. अशा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पद्धतीने शासनाकडून त्रास होत नसतो. मी असं सांगेल की त्यामुळे जेव्हा अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर आढळून आला की त्याला अगदी बरोबर आहे की यामध्ये जर अपघाताचं आपण बघितलं तर जे टू व्हीलरचे अपघात आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. या अभियानाच्या मधून आणि त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी या नात्याने मी पालकांना असं आवाहन करेन की आपल्या मुलाला जोपर्यंत त्याचे वय पूर्ण 18 वर्ष होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात वाहन देऊ नका. आणि ज्याच्याकडे लायसन्स असेल आपल्या मुलाला लायसन्स काढण्यासाठी पहिले प्राधान्य द्या, जेणेकरून तो कार्यालयात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांची माहिती घेईल आणि त्यानंतरच त्याला लायसन्स मिळेल आणि त्यानंतरच त्याच्या हातात वाहन द्या असं मी आवाहन करेन. मॅडम, इलेक्ट्रिक टू व्हीलर ड्रायव्हिंगच्या टेस्टमध्ये आपले अतिशय चांगल्या प्रकारे यश या ठिकाणी परिवहन विभागाला मिळालं. त्याची जी टेस्ट घेतली जाते ना टू व्हीलरची, हो, या आमच्या कार्यालयामध्ये प्रत्येक व्यक्तीची ह्या ठिकाणी टेस्ट घेतली जाते. टेस्ट घेतल्यामुळे त्या व्यक्तीला येणारा कॉन्फिडन्स, वाहतुकीच्या नियमांची माहिती आमच्याकडून मोटार वाहन निरीक्षकामार्फत दिले जाते. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जेव्हा टेस्ट द्यायला जातो त्यापूर्वी त्या ठिकाणी ह्या ठिकाणी लेक्चर्स घेतले जातात. त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांच्या टेस्टही चांगल्या पद्धतीने होतात. अंत्यविधीसाठी लाकडे मोफत नाहीच. मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत देण्याची घोषणा ठाणे महापालिकेच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. विशेष म्हणजे ठाण्यातील बड्या राजकीय मंडळीकडूनही अशा प्रकारची घोषणा होऊनही अद्याप ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांना लाकडांसाठी पैसे मोजावे लागत आहेत. ठाण्यातील 37 स्मशानभूमीत दरवर्षी अंदाजे 10,357 नागरिकांवर अंत्यसंस्कार केले जातात. आधीच स्वतःचे आप्तस्वकीय गमावल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कारासाठी 3 ते 4 हजारांची जमवाजमव करण्याची धडपड करावी लागते. या बदल्यात स्मशानातील ठेकेदार त्यांना लाकूड, केरोसिन आदी साहित्य पुरवतो. त्यातून मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. या उलट मुंबई पालिका छद्दामही न घेता मोफत अंत्यसंस्कार करते. ठाणे पालिका प्रशासन ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी धडपड करत असून केवळ 5 स्मशानभूमीत LPG विद्युत दाहिनी सुरू आहेत. या विद्युत दाहिनी इतर ठिकाणीही सुरू कराव्यात. तसेच ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये
तोडण्यात येणाऱ्या झाडांची लाकडं या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी द्यावीत आणि मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही मोफत अंत्यसंस्कार करावेत अशी मागणीही यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याने ठाण्यात अजूनही मरण महाग असल्याचीच भावना ठाणेकरांमध्ये आहे. कळवा, वागळे, बाळकुम, माजिवडा आणि जवाहर बाग या 5 स्मशानभूमी मुख्य आहेत. प्रत्येक स्मशानभूमीमध्ये महिन्याला अंदाजे 150 पेक्षा अधिक अंत्यविधी होत असून प्रत्येक स्मशानभूमीमध्ये लाकडांचे दर हे वेगवेगळे घेतले जातात. काही ठिकाणी 400 किलो लाकडांसाठी 3,500 रुपये आकारले जात आहे, तर काही ठिकाणी हाच दर 5 ते 6 हजारांवर सुद्धा जात आहे. RTEच्या 11,000 जागांसाठी 10,500 अर्ज. शिक्षण हक्क कायदा अर्थात RTE अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यात 10,500 अर्जांची नोंदणी झाली आहे. गेल्या आठवड्यात 14 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 11,320 जागांचा राखीव कोटा RTE अंतर्गत ठेवण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणखी 7 दिवसांची मुदत असून 27 जानेवारीपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे राखीव जागांपेक्षा अर्ज जास्त येण्याची शक्यता आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील मुलांना खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेता यावे याकरिता RTE कायद्याअंतर्गत 25% जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता RTE प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील 627 शाळा RTE प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या असून 11,320 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी 14 जानेवारीपासून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून आठवड्याभरात म्हणजे 14 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत 10,506 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती RTE संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे. पालकांसाठी मदत केंद्राची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.